माझं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे, पण महाराष्ट्रात नाही आहे. ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. नमस्कार, तुमचे ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर खूप खूप स्वागत. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लवकरात लवकर पाहता येतील. सिंधुताई सपकाळ हे नाव नुसतं ऐकलं तरी त्याचा समानार्थी शब्द हा अनाथांची माय असाच आपल्या मनात येतो. सिंधुताई सपकाळ या एक भारतीय समाजसेविका होत्या. त्यांना सगळे अनाथांची माय म्हणूनच ओळखायचे. त्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये अनाथ मुलांचा सांभाळ आणि पालनपोषण करण्यात महत्वाचे कार्य बजावायच्या. त्यांना 2016 साली डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च द्वारे साहित्यामध्ये डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित केले होते. भारतीय महिलांसाठी आयुष्य हे कधीच साधे सोपे असे नाही आहे. मग ती महिला श्रीमंत असू देत किंवा गरीब, त्या महिलेला प्रत्येक पातळीवर काही समाज घटकांमुळे त्रास सहन करावा लागला आहे. या सगळ्या घटकांचा महिलांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो. पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या महिलांना या खडतर प्रवासामधून मानसिकतेतून बाहेर काढण्यास कोण मदत करतं? तर या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामधील सिंधुताई सपकाळ ही व्यक्ती. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एका गरीब घरात झाला. गरीब घरात जन्म झाल्यामुळे त्यांना चिंधीपासून बनवलेले कपडे परिधान करावे लागत असत. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव हे अभिमान असे होते. त्यांच्या वडिलांना त्यांना शिकवण्याची खूप इच्छा होती, पण आर्थिक अडचणींमुळे सिंधुताईंच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यासाठी ते असफल ठरले. त्यानंतर गरिबी, घरगुती जबाबदाऱ्या आणि बालविवाह या सगळ्या कारणांमुळे त्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लागले. सिंधुताई इयत्ता 4थी पर्यंत शिकल्या होत्या. त्या जरी कमी शिकलेल्या असल्या तरी आयुष्याला घेऊन प्रचंड आशावादी होत्या. त्या इतरांच्या हक्कांसाठी लढत असत. त्या 10 वर्षाच्या असताना त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत झाले. त्यावेळी त्यांनी जमीनदार आणि वनाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या महिलांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. पण या लढाईनंतर त्यांचे वैयक्तिक जीवन खडतर होईल याची त्यांना अपेक्षा देखील नव्हती. त्या 20 वर्षाच्या असताना जेव्हा गर्भवती होत्या तेव्हा त्यांच्यावर जुना राग असणाऱ्या एका जमीनदाराने हे दुसऱ्याचे बाळ असल्याची अफवा पसरवली. या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर काढले. तेव्हा सिंधुताई त्यांच्या आयुष्याला घेऊन खूप निराश होत्या. त्यांच्या मुलीचा जन्म हा गोशाळेमध्ये झाला. त्यांच्या माहेरी देखील त्यांना अस्वीकृतीचा सामना करावा लागला होता. जीवन जगण्यासाठी हाल अपेष्टा सहन करत आणि झटत असताना एक दिवस त्या महाराष्ट्रातील चिखलदऱ्यामध्ये येऊन पोहोचल्या, जिथे वाघ संरक्षण परियोजनेसाठी आदिवासींची 24 गावे रिकामे करण्यात आली होती. त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर सरकारने त्या आदिवासी लोकांसाठी पुनर्वसन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रवासात त्यांची अनाथ, बेघर, गरिबी या अशा अनेक प्रश्नांशी जवळून ओळख झाली होती. त्यांनी अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतले व त्यांचा सांभाळ आणि पालन पोषण स्वतः करू लागल्या. त्यांनी आतापर्यंत 1200 अनाथ मुला मुलींना दत्तक घेतले आहे. सिंधुताईंकडून चालवण्यात येणाऱ्या संस्थांची नावे पुढील प्रमाणे: 1. सन्मती बाल निकेतन, भेल्हेकर वस्ती, हडपसर. 2. पुणे ममता बाल सदन, कुंभारवलन, सासवड. 3. माईंचा आश्रम, चिखलदरा, अमरावती. 4. अभिमान बाल भवन, वर्धा. 4. अभिमान बाल भवन, वर्धा. 5. गंगाधर बाबा छत्रालय, गुहा. 6. सिंधू महिला आधार बाल संगोपन शिक्षण संस्थान, पुणे. सिंधुताईंना 750 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या आयुष्यावर 2010 साली आनंद महादेवन यांनी मी सिंधुताई सपकाळ हा एक चित्रपट देखील बनवला आहे. हा चित्रपट 54व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड प्रीमियर साठी निवडण्यात आला होता. अशा या आदर्श आणि मनमिळावू व्यक्तीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मनाने खूप दुःखी व्हायला झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच प्रार्थना. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ लवकर पाहता येतील. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.